सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि सोबतच नागपंचमी सुद्धा आहे. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आज ब्लॉग थोडा लेट सुरू केलाय. आता 2:30 वाजले दुपारचे मॉर्निंगला, कारण की थोडी गडबड होती. तिशाच्या पप्पाचा टिफिन सोबतच मग मला अभिषेक सुद्धा करायचा होता. पूजा जी मी घरीच केली, कारण की मंदिरात जायला म्हटलं तर खूप लेट झालं असतं आणि झालेही नसते. त्यामुळे सकाळी पटापट कामं आवरली आणि म्हटलं चला दुपारपासून आपण, कारण की 4 वाजता आम्हाला जायचंय वारूळची पूजा करायला. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, लकीली आम्हाला तिथे वारूळ भेटलंय पूजेसाठी. नाहीतर सिटीच्या ठिकाणी तुम्हाला मोस्टली बघायला नाही मिळत. सो त्यामुळे म्हटलं चला आहे एरियामध्ये आपल्या, तर करून येऊयात पूजा. आणि सोबतच आम्हाला महादेव मंदिरात सुद्धा जायचं दर्शनासाठी, तर दोन्ही काम सुद्धा होतील. तर सकाळी मी छान रेडी वगैरे होऊन नवीन ड्रेस घातला होता. आता तुम्हाला मी टी शर्ट वगैरे याच्यात दिसेल, कारण की मी चेंज केलं, कारण बाकी काम करायचे होते. ड्रेस खराब झाला असता, कारण की बाहेर जाताना सुद्धा मला तोच ड्रेस घालायचा आहे. सो त्यामुळे मी चेंज केलं आणि लवकरच तुम्हाला हे आपलं बॅकग्राऊंड सुद्धा चेंज झालेलं दिसेल, कारण मला ब्लॉग वगैरे बनवायचं म्हटलं ना खूप ऑड वाटत होतं. हे जे डाग वगैरे आहेत भिंतीवर, ते म्हटलं चला मेकओव्हर करून घेऊया त्याचा. त्यासाठी मी काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत मिशोवरून, जे की लवकरच येतील. त्यातला हा एक वेल होता जो की मी ऑलरेडी इथे लावलेला आहे, पण याचा रिव्ह्यू सुद्धा मी त्या प्रोडक्ट सोबत शेअर करेन तुमच्यासोबत. सो चला बाकीचे काम जे उरले ते करते. तिकडे त्रिशा झोपलेली आहे, तोपर्यंत मला आवरायचंय आणि मग रेडी होऊन आम्ही निघतो जाण्यासाठी. चलो ब्लॉग थोड्या वेळाने कंटिन्यू करूया. छान छान, एका पोरीचा ड्रेस किती छान आहे. अरे वा, कोणाचा ड्रेस आहे तो? माझा आहे. छान छान दिसायली त्रिशा. कशी लाजती तू? कशी लाजती? आले 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 आले. आवडला तुला ड्रेस? आवडला नाही? मग कशाला घातला? हे बना खा, बाबा खा. छान छान दिसते त्रिशा. भोर जायचं ना आता आपल्याला? भोर. इथे मी माझ्यासाठी चहा बनवला आणि त्याच्यासाठी इथे साबुदाण्याची खीर बनवायला ठेवली. आणि मॅडमला राग कशाचा आला काय माहिती. काय झालं? मम बनायली ना तुला 5 मिनिटं. हां, गोड गोड बनवते. गोड गोड मम करायची तुला. आपल्याला कुठं जायचं आता? चक्कर मारायला. जे जे बाप्पा. कुठं? जे जे बाप्पा करायला जायचं. कसं करते तू जे जे बाप्पा? हाय कर. हाय गाईज म्हण बरं. हाय गाईज. कसं बोलते तू? हाय गाईज. नाही नाही बोलायचं आज. चहा मला बनवला, तुला मम बनवायले गोड गोड. खीर खायची ना तुला? साबुदाण्याची साबुदाण्याची खीर खायची ना? आपण बनवा. चला आवरते मी पटकन आणि जाऊन येतो आम्ही. अरे बघताय पसारा, ते कपडे, हे कपडे, आणि शेवटी घालायचं काय होतं हे. कारण सकाळी पप्पा म्हणले छान दिसायली आहे ना. ते ड्रेस का बरं काढला? छान नाहीये ते? मग घाल ना. हे का बरं घातला मग? चल भूर जायचं ना आता. जायचं ना? चल घाल, आपल्याला जायचंय. घाल परत घाल. हातपाय तोंड धुवायचे आता पिलूचे आणि भूर जायचं. तोंड पुसायचं ना छान छान. तुला यायचं नाहीये का? मग मी जाऊ. बाय. तर चला आम्ही झालेलो आहे रेडी. आणि मला आज साडी नेसायचं बिलकुल इच्छा होत नव्हती, कारण की एकतर हे हाताला लागलेलं आहे, खूप त्रास होऊ लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मॅडमला घेऊन मला तिकडं चिखलामध्ये अजिबात चालणं होत नाही. साडी सांभाळू का तुला सांभाळू? नाही घालायची. आणि तिला पण आवडत नाही साडी. आलोय आम्ही आता वारूळची पूजा
करायची आणि त्यानंतर घरी जायचं. त्रिशा थांब पिलू, वरती नाही जाऊ. जय बाप्पा कर बरं, कर जय बाप्पा. हात जोड, हात जोड, जोड ना हात. त्रिशा लावू का फोन? बरं बरं. आता तर टाक खाली, टाक टाक खाली. तर इथे पूजा करून त्यानंतर ना आम्ही आलो होतो झोका खेळण्यासाठी, कारण की पंचमीच्या दिवशी झोका खेळण्याला मान असतो असं बोललं जातं. तर आमचा आता स्वयंपाक भांडे सगळं आवरून आम्ही दोघी बसलो. तिच्या पप्पांनी आम्हाला सांगितलं होतं की मला 7:30 वाजतील येण्यासाठी. तर त्या हिशोबाने मी स्वयंपाक केला, कारण की पुरी भाजी ही गरमच खायला छान लागते म्हणून बनवलं छान. आणि हिचे पप्पा नंतर सांगतात की मला यायला उशीर होणार आहे. तर आता 9 वाजले आणि त्या पुऱ्यांची हालत अशी झाली, जीव सोडला बिचारे. आता थंड्या पुऱ्या खाऊ घालायच्या पप्पाला. छान. पप्पाला म्हणा खा थंड्या पुऱ्या, थंडी पुरी खा म्हणा. आता कशी झाली होती पुरी? छान. कशी? पप्पा आहे नाही आहे. चला आता ते येतील तेव्हा येतील. आम्ही जेवण करून झोपी जातो, कारण की आम्हाला सकाळी 6 वाजता आम्ही उठलेलो आहात. आवाजलं मला खूप झोप येते. चल बाय कर. चला बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय कर. गुड नाईट म्हण सगळ्यांना. टेक केअर. टेक केअर. नाही फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस दे. ओ गुड नाईट. बाय बाय. बाय म्हण. बाय बोल ना. नाही ओके ओके.